आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी बच्चू कडू सर आहेत। कडू साहेब, आपण आता उदय सामंतांना भेटलेला आहात। शेतकऱ्यांसंदर्भातला जो आपण आवाज बुलंद करत आहात, आंदोलन करत आहात, या संदर्भात ही भेट होती की नेमकी काय नेमकं कारण? रत्नागिरीतला एक जिंदाल प्रकल्प आहे, तिथल्या मागं काहीतरी गॅस लीक झाल्यामुळे काही नुकसान तिकडे झालं आणि इगतपुरीची जी जमीन आर्मी किंवा असं एकंदरीत श्रमोद्दी सगळ्यासाठी एका इगतपुरीमध्ये 82,000 हेक्टर जमीन आहे, पूर्ण जमीन। त्यातली 50,000 हेक्टर जमीन संपादित केली, राहिली 20,000 आणि त्या 20,000तली जमीन आता अधिक बाकी प्रकल्पाला संपादित होत आहे। फक्त इगतपुरीत प्रकल्प दिसेल, माणसं दिसणार नाही, शेती दिसणार नाही। एका तालुक्यातली किती जमीन संपादित केली पाहिजे, किती त्या गावकऱ्यांचं ठेवली, ह्याचा काही ताळमेळ नाही। म्हणजे महाराष्ट्रातल्या नकाशावर इगतपुरी तालुक्यात शेती नावाचा गोष्टच राहणार नाही। आणि त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे की बाबा आम्ही भूमिहीन होत आहोत आणि भूमिहीन होत असताना आमची जमीन घेऊ नये, कारण एकाच तालुक्यावर सगळा भर का टाकता तुम्ही? हे उद्योगपत्यांनी मागितली आम्हाला हीच जमीन पाहिजे आणि तीच जर देत असाल तर त्या शेतकऱ्याचाही विचार झाला पाहिजे। मला वाटते हा पहिला तालुका असेल का 82,000पैकी 52,000 जमीन गेली, 20,000 हेक्टर राहिली, तर त्याच्यातही ते आता संपादित होत असेल तर जमीनच राहणार नाही। तर ह्या सगळ्या संदर्भात बैठक होती। दुसरीकडे आज सकाळी आपण राज ठाकरेंची देखील भेट घेतलेली आहे। त्या भेटीमध्ये राज ठाकरेंनी काय आश्वासन दिलेलं आहे आणि आपलं आंदोलनाची जी पवित्रता होता ते नेमकं काय असणार? राजसाहेबांशी आमची सगळ्याच नेत्यांशी आम्ही भेट घेत आहोत का जेणेकरून शेतकरी हा विषय आता आपण जर पाहिलं तर रोज 10 ते 15 आत्महत्या होतात, रोज त्या कानावर येतं आणि अशा वेळेस आम्ही सगळे गंभीर होणं गरजेचं आहे, एकत्रित होणं गरजेचं आहे। हा एका पक्षाचा झेंडा नाही तर पुऱ्या महाराष्ट्राचं हे अतिशय विद्रूप स्वरूप आपण पाहायला भेटतं दिसतं आणि त्याच्यावर कुठेतरी व्यवस्थित मजबूती आली पाहिजे। म्हणून राजसाहेबांना आम्ही सांगितलं का आपण पुढाकार घ्या, आपण समोर या आणि आमची आत्ता मराठवाड्यात जे यात्रा सुरू होते त्या यात्रेमध्ये तुम्ही सुद्धा एक दिवस या, ते विनंती करायला आम्ही गेलो होतो। आणि शेतकऱ्यासाठी एकदा मुंबई बंद राहिली पाहिजे, जे सगळ्यांसाठीच राहतं, कधी जातीच्या नावावर राहतं, कधी धर्माच्या नावावर राहतं। तर त्या ज्या अन्नदाता शेतकरी आहे, कारण या मुंबईला जीव घालणारा आमचा ग्रामीण भागातला शेतकरीच आहे, त्याच्यासाठी मुंबई एक दिवस पुढाकार घेऊन ही देशाच्या राजधानी, आर्थिक राजधानी आहे, आमचं अर्थकारण चांगलं व्हावं म्हणून मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा। लहान भावाची भेट घेतलीत, राज ठाकरेंची भेट घेतलीत, मोठ्या भावाकडे कधी जाणार आहात का? उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहात का? मातोश्रीवरती जाणार आहात का? या संदर्भात घेणार पवार साहेबांची मी तर म्हणतोय आम्ही खाली तर सगळ्या पक्षाची घेतोय, म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आमच्या आंदोलनात असतं, सगळ्या पक्षाचे कार्य, सगळ्या जातीचे, ओबीसी, मराठा, हिंदू, मुस्लिम, कारण सगळे शेतकरी आहे। ते म्हणतात ते याच्यापर्यंत आले कार्यकर्ते का पक्ष बाजूले, पहिले मी शेतकरी आहे। हा जर विषय या पद्धतीनं समोर आला तर मग शेतकऱ्याचं मरण थांबल। ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी तर तुम्ही मंत्री होता, तुम्हाला अधिकार होते आणि त्यावेळी जो प्रसंग घडला त्यानंतर बहुधा ती पहिलीच भेट असावीत मग आपण जर घेणार असाल उद्धव ठाकरेंची भेट। आज संजय भाऊ राऊतांचा माझ्याकडे नंबर नव्हता, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनाही भेटतो आहे, कारण आखरी मी तर म्हणतोय कोणीही नेतृत्व घ्यावं, बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून हजर राहील। आखरी त्यांचं दुःख महत्त्वाचं आहे, वेदना महत्त्वाची आहे, आमचं नेतृत्व हे काही फार महत्त्वाचं नाही आहे। नेतृत्वात आमच्या नेतृत्वात ताकद नसेल तर कोणीतरी नेतृत्व समोर घ्यावं शेतकऱ्याचं, मेंढपाळ असेल किंवा मच्छीमार आणि आमचे दिव्यांग बांधव, तर यांचं नेतृत्व आम्ही एक कार्यकर्ता म्हणून समोर राहू। आम्हाला त्याच्यातून काही राजकीय भलं करायचं नाही आणि तो मुद्दा घेऊन आम्ही काही राजकारणात उतरणारही नाही। असतं तर बच्चू कडू 20 वर्षात एखाद्या पक्षात जाऊन आपलं व्यवस्थित राजकारण चालू ठेवता आलं असतं, पण आम्हाला ते सवय नाही आहे। दुसरीकडे वारंवार बच्चू कडू आंदोलन करतात, त्यानंतर सरकार येतं, आश्वासन देतं, पुन्हा आंदोलन मागे घेतलं जातं, हे कितपर्यंत चालणार? ठोस भूमिका कधी मागे घेतलं नाही। अन्नत्याग आंदोलनानंतर समिती स्थापन झाली, दिव्यांगाचा 1,000 रुपये पगार वाढला, घरकुलांची किंमत 50,000 वाढली, म्हणजे 1.25 लाखाचं घरकुल ग्रामीण भागात भेटायचं आणि शहरात ते 2.5 लाखाचं भेटायचं, आता ते 2 लाखाचं झालं। आमचे मुद्देच एवढे आहे आणि ते एवढ्या गरीब वर्गाचे आहे का ते एका प्रश्नानं त्यांचे प्रश्न मिटत नाही। आता एकच प्रश्न असता तर कदाचित हा तुमचा आरोप खरा राहिला असता। आता त्या अनेक प्रश्नामध्ये काही प्रश्न आता मार्गावर आहे, काही प्रश्न राहिलेले आहे। जोपर्यंत शेवटचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत जो पवित्र आहे तो कायम राहणार आहे।
सरकारकडनं अजून अपेक्षा आहेत तो का? स्वभावच आहे ना, आडनावातही कडू आहे आणि लढासाठी बच्चू आहे. सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसोबत कायमच जी कडवट भूमिका आहे ती घेण्यासाठी नावाप्रमाणे मी तयार असल्याची भूमिका ही बच्चू कडू यांनी मांडलेली आहे. जर्नलिस्ट विजय देसाईसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.